मागे राज्यसभेवर अनुभवी महाराष्ट्राचं नेतृत्व पवार साहेब गेलेत, त्यांना सर्वांनी पाठवलं, किंबहुना अनपुसदार निवडणुका झाल्यात। आताच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची जी भूमिका होती आणि इतर मित्रपक्षांची जी भूमिका होती, किंबहुना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी भूमिका होती की उद्धवजींनी महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून विधान परिषदेमध्ये जावं आणि जवळपास तीच आमची सर्वांची धारणा असताना काल त्यांनी त्यांचा अंतरात्म्याचा जो आवाज आहे त्या संदर्भामध्ये कुठेतरी तो गावी देत असतानाच त्यांनी सांगितलं की आता मी जाणार नाही। जशा पद्धतीने सोनियाजींनी पंतप्रधान न होण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळेस त्यांनी स्वतःचं जे मत आहे त्या मतावर त्यांनी ठाम राहिले होते। अगदी तशाच स्वरूपामध्ये कुठेतरी उद्धवजींनी पण त्यांची जी व्यक्तिगत भूमिका आहे, कारण त्यांच्या पक्षात आमच्या मित्र पक्षात सगळेजण म्हणत असताना कुठेतरी थांबणं ही मोठी गोष्ट आहे आणि त्यातून त्यांनी स्वतः मागे राहत असताना त्यांच्या पक्षातील दानवेजी जे आहेत माजी विरोधी पक्षनेते यांना उमेदवारी दिली। ही देत असताना एक प्रक्रिया होणं आवश्यक होतं असं कुठेतरी आमचं एक मत आहे। अर्थात हे काही भांडण नव्हता, वाद नव्हता, एक महाविकास आघाडीतली एक सक्षम स्वरूपाची एक चर्चा या अनुषंगानं जे आज आम्ही बोललो त्याच्या आधी बोललो असतो किंवा त्याच्या राज्यसभेच्या आज बोललो असतो अधिक बरं झालं असतं, मात्र हरकत नाही। यात कुठल्याही प्रकारे कोणाचा अनादर आणि कुठलीच प्रकारची भावना नाही। तेव्हा शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी आणि उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तीचा निर्णय आहे त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो आणि ते समर्थन करत असतानाच आगामी काळामध्ये देखील महाविकास आघाडी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही उभे ठाकणार आहोत। भारतीय जनता पक्षाच्याच विरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाचे जे महायुतीतले जे घटक आहेत, घटक पक्ष आहेत, त्यामध्ये शिंदेसेना असेल, इतर अजित पवारांचा राष्ट्रवादी असेल, हा त्यांच्यासोबत असल्यामुळे त्याही पक्ष हा आम्ही त्यांच्याही विरोधात आहोत। मात्र भारतीय जनता पक्ष हा आमचा राष्ट्रीय पातळीवरचा एक प्रमुख जो संविधानिक मूल्यची पायमल्ली करत असताना त्यांच्या विरोधात आमचा संघर्ष हा पुढे देखील जारी राहील। आमच्या तिन्ही पक्षांमधली जी घडी जी आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी त्यामध्ये काय आहे काय नाही अशा प्रकारची जी चर्चा आहे त्या चर्चा कुठेतरी निरर्थक आहे। अधिक संवाद वृद्धिंगत केला पाहिजे या मतावर आम्ही सर्वजण तिथे ठाम आहोत। त्यामुळे येणाऱ्या सर्व ज्या निवडणुका आहेत किंवा राजकीय ज्या भूमिका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिन्ही पक्ष एकत्रितरित्या स्ट्रॅटेजी ठरवतील। त्यामुळे पुढे आम्ही कायम राहू। पुढच्या येणाऱ्या ज्या विधान परिषदेच्या आणि राज्यसभेच्या ज्या काही जागा राहतील त्या जागांमध्ये देखील आमची आघाडी राहील। आज दीर्घ प्रकारची चर्चा आमची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची आमच्या त्याच्यासोबत झाली। सविस्तर स्वरूपामध्ये आम्ही बोललो। या निवडणुका लागल्या तेव्हा सर्वप्रथम काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं मी सुप्रियाताईंना फोन लावला आणि तेव्हा महिला आरक्षणाचं विधेयक चालू असताना त्या देखील सभागृहात थोडा वेळ त्यांना मिळाला तेव्हा बाहेरून त्यांनी चर्चा केली आणि मी त्यांना समन्वयाच्या अनुषंगाने त्यांना गळ घातली होती की कुठेतरी आपण समन्वयाची भूमिका ही घ्यावी आणि या सर्व निर्णयामध्ये आपण शेवटच्या दिवशीच्या आधी हे सर्व निर्णय होतील या अनुषंगाने त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त केली। आता पुढच्या ज्या सर्व निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये राष्ट्रवादी गटाला एक जागा राज्यसभेच्या अनुषंगाने गेली। विधान परिषदेमध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार जात आहेत। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात आम्ही सोबत राहू आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पाठिंबा आहे हा माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांना उमेदवार म्हणून राहील।